हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दिशेने रवाना। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित राहणार। शहा, फडणवीस, शिंदे एकाच कारमध्ये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पुण्यात घेतली भेट। राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। अमित शहा संध्याकाळी घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तिढा सुटणार का याकडे लक्ष, तर अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती। पालकमंत्री पदाच्या विषयांवर आज चर्चा करण्याचं कारण नाही, खासदार सुनील तटकरे यांची माहिती। तर अमित भाई स्नेहभोजनाला येत असल्यानं आदर, तटकरे यांची प्रतिक्रिया। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील हत्यार परीक्षण अहवाल एबीपी माझाच्या हाती। 4 विशेष हत्यारांनी मारहाण केल्याचं नमूद। हत्यारं कराड गँगनं तयार केल्याचा अहवालात उल्लेख। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान रायगडवरील रोपवे सुरूच राहणार। सर्वसामान्य शिवभक्तांना गडावर प्रवेश बंदी नाही, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मुंबईत पाणी टँकर संघटनेचा संप सुरूच। हाऊसिंग सोसायटीज, मॉल्स, हॉटेल्सला पाणी टंचाई। चंद्रकांत पाटलांशी झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच। 48 तासात तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा। निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशींची मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती। परदेशी सध्या मित्रा या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष। हायकोर्टांनी उठसूट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। राज्य सरकार नीट तपास करत नाही तसं वाटलं तरच सीबीआय चौकशीचा पर्याय घ्यावा अशी सूचना। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या प्रहारचं राज्यभर आंदोलन। कृषी मंत्री कोकाटेंच्या भेटीला गेलेल्या बच्चू कडूंना सिन्नरमध्ये रोखलं। 18 तारखेला बैठक घेण्याचं कोकाटेंचं आश्वासन। सहकार मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटारसायकलवरून मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओला अखेर बेड्या। माझाच्या बातमीनंतर पोलिसांची तातडीनं कारवाई। आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा 5वा केविलवाणा पराभव। कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून विजय। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।